तर दुसरा सामना दीप्ती फर्निचर यांनी जिंकलेला आहे आणि कृष्णा सेठ म्हटले होते ते तसंच आपण दुसराही सामना जिंकलोय. जिंकणार फायनल मध्ये जाणार. आम संघाला तेव्हाच हारणार, फायनल नाही मग नाही. आणि संतोष नागे सुद्धा आपल्या शुभेच्छा द्यायला आलेला आहे. 2 मॅच जिंकली सचिन सेठ. 2 मॅच जिंकलो, 2 मॅच लगातार 2 मॅच. पहिला मॅच आपण काबरा हॉस्पिटल सोबत जिंकल्यानंतर आता दुसरा मॅच लगेचच आपला बॅक टू बॅक योगीराज ॲटो सोबत आहे. म्हणजे योगीराज आपला आप्पा भाऊ पुंगळे यांच्या सोबत आहे दुसरा मॅच. तोही टॉस आपणच जिंकलेला आहे. पहिलाही टॉस आपणच जिंकलेला होता आणि आपण टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला या ठिकाणी. एकदम उत्साहामध्ये आमचे सगळे खेळाडू. समाधान 1 नंबर बॅटिंग केली भाऊ आज. मॅच कशी करायची काय करायची डिस्कशन चालू. आमचे बंधुतुल्य श्री सलमान भैया पठाण नर्सरीचं सगळं काही सोडून आमची मॅच बघायला आले होते. तर कसा एक्सपिरियन्स वाटला? मॅच मध्ये का कधी याच्यामध्ये मी आरके का याच्यानंतर लगेच मॅच आहे का? या ठिकाणी आपण बघणार आहोत सलमान भैया यांचे शॉट्स. दुसरा हा रंगलेला सामना दीप्ती फर्निचर वर्सेस योगीराज टीम. आणि पहिल्या बॉलला चौका अविनाश शेजूळ. वाव व्हाट अ कॅच. या ठिकाणी पहिली सफलता अविनाशला आणि सुमितने या ठिकाणी एकदम मस्त डाय मारून कॅच घेतलेली आहे. गो टू डवले अंपायर की करताना. हॅलो वो व्हाट अ बॉल. जबरदस्त या ठिकाणी बॉल. वो आठ रन. पहिला ओव्हर कंप्लीट. विकास शेजूळ या ठिकाणी दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. शाहुल आडनाव काय यायचं? छडीदार. वो 4 रनचा शॉट या ठिकाणी.
अचानक कॉल आल्यामुळे शाहुलची कॅच मिस झालेली आहे. व्हिडिओ शूटिंगमध्ये अविनाशनं एक चांगली किपिंग केलेली आहे. सॉरी फॉर. दुसरी सफलता मंजूर सेठ. सतीश कावले विकेट. तू मॅच आहे का आता? कोण इंगळे हॉस्पिटल कडून आहे का तू? मग ये लवकर, लगेच सगळे थांबेल तुमचे येऊन. चार बोल रहे क्या क्या? शाबाश. रामा ठोकळ चव्हाणच्या नंतर. ओह बॉल. मैच अरे मॅच मध्ये भैया तू कुठं? हा एक 15-20 मिनिट लागेल. थोडी मॅच राहिली बघता. काय बेटिंगला आणे सोलार का? बॉलिंग सेट बॉलिंग. बोलना जाणार आहे काय? जाणार आहे आज? बर आपलं नाव मलाच नाही माहिती. मला नाही माहिती. तू बोल. अरे ऑनलाईन स्कोर करलाय. आउट आहे. लखांनी या ठिकाणी रामा ठोकळची विकेट घेतलेली आहे आणि किपिंग या ठिकाणी सुमितने केलेली आहे. बॉलिंग रे लखान.
रन किती झालं रामा? हे आऊट झाले एक जण, हे आऊट झाले. 57 रन बनवायचे त्या ठिकाणी. या ठिकाणी पहिली कॅच हुकलेली आहे. अविनाश दम्मान भाऊ. चौका गेला की छक्का गेला याच्यावरून थोडा गोंधळ चालू होता. थोडाफार वादविवाद मिटलेला दिसतोय. वाद अजून चिघळलेला या ठिकाणी. चौका आहे का छक्का आहे म्हणून. या ठिकाणी परत एकदा अविनाशची कॅच ड्रॉप झालेली आहे. या ठिकाणी जबरदस्त असा शॉट लखांनी खेळलेला आहे आणि बाउंड्री पार. गावकरी नंदू पाटील ठोंबरे या ठिकाणी माईकवर बोलताना. कॉल देऊन सुद्धा जरा मागे पुढे झालाय पळापळीला. आणि या ठिकाणी विकास शेजोळ यांची विकेट सतीश कावले यांनी घेतलेली आहे. आणि नेक्स्ट बॅट्समन स्टार प्लेयर सुमित जयस्वाल. आणि हा एक लांबा असा 6 फुलटच बॉल आलेला होता आणि त्या ठिकाणी फुलटच बॉलला चांगलं कसं फिरवलं हे तुम्ही चांगलंच बघू शकता. आणि ह्या फुलटच बॉलला कसं कुठे पाठवायचं हे सुमितला नक्कीच माहिती असतं. तर एकदम जबरदस्त असा हा 6 आलेला आहे. आणि हा दुसरा चेंडू दोन धावेसाठी. आणि हा एकदम जबरदस्त असा 6 पण जाऊ शकतो कॅच. आणि रामा ढोकळणे या ठिकाणी कॅच घेतलेली आहे लखन दारूवालेची. आणि लखनने अशी उत्कृष्ट बल्लेबाजी केलेली आहे. आणि आता जात आहे नेक्स्ट बॅट्समन झालसिंग. आणि 4 रन असे सुमितने
जबरदस्त मी ते मारलेले. दोन रनचा शॉट इथे आपल्याला बॉल लागता लागता वाचलेला आहे. रामरन 23 रन 23. 23 रन 23. वा 4 रन. रिव्हरशिपला मारलेला हा चौका झालसिंग यांच्यातर्फे. जबरदस्त बॅटिंग. 28 रन 3 विकेट आणि 3 ओव्हर. तिसरी ओव्हर चालू आहे ना. चौथा. वा व्हाट अ शॉट. अरे बापरे 6. झालसिंग यांनी एकदम जबरदस्त असा 6 मारलेला आहे. बॅटिंग रामाकडे सिंगल शॉटसाठी धावलेला चेंडू आणि हा काय ओव्हर थ्रो होण्याच्या मार्गावर पण नाही. हा काय मारलाय नेमका. हा कोणाला समजायच्या आतमध्ये 6 गेलेला आहे. 16. डीजी मध्ये इंगळेमध्ये नाही इंगळे. डीजी मध्ये. आणि हा इथं बॉल सुटून 2 रनचा. 2 रन या ठिकाणी. सोनू झुंबड. ओ चौका या ठिकाणी रिव्हरशिप मध्ये मारलेला आहे सुमित यांनी. आणि मॅच या ठिकाणी पूर्णपणे ढिल्ली गेलेली. 8 7. ठिकाणी आमची संपूर्ण टीम खुश झालेली आहे. खूप अभिनंदन. धन्यवाद शेठ. धन्यवाद शेठ तुमच्या सगळ्या सहकार्यामुळं. जबरदस्त धन्यवाद. या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग अशी. झालसिंग भाऊ 1 नंबर आणि आपले सुमित भाऊ 1 नंबर बॉलिंग बॅटिंग. मोकार बॅट्समन एकटाच कापी सगळ्याला. बाकीचे बॉलिंग करते त्यामुळे जरा हे करते रे बॉलिंग. तर दुसरा सामना दीप्ती फर्निचर यांनी जिंकलेला आहे आणि कृष्णा सेठ म्हटले होते ते तसंच आपण दुसराही सामना जिंकलोय. जिंकणार
फायनल मध्ये जाणार आम संघाला तेव्हाच हारणार फायनल नाही मग नाही मग नाही हारत. आणि संतोष नागे सुद्धा आपल्या शुभेच्छा द्यायला आलेला आहे. 2 मॅच जिंकली सचिन दोन मॅच जिंकलो 2 मॅच लगातार 2 मॅच